भगवते वासुदेवाय. श्लोक 18 आणि 19. सत्कारमानपूजार्थं तपोदम्भेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तं राजसञ्चलमध्रुवम्. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम्. शब्दार्थ. जे तप सत्कार, मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठी स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप राजस म्हटले आहे. जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन, वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तप तामस म्हटले गेले आहे. भावार्थ. विद्यार्थी जेव्हा अतिशय कष्ट घेऊन अभ्यास करतो तेव्हा ते एक प्रकारचे तप आहे. जेव्हा ठराविक गुण मिळावेत, ठराविक अभ्यासक्रम मिळावा इत्यादी हेतू ठेवून अभ्यास करतो तेव्हा ते राजस तप म्हटले जाते. तप रावणाने आणि कुंभकर्णानेही केले. ते मानव जातीसाठी अकल्याण करणारे होते. त्याला अहंकाराचा दर्प होता म्हणून ते तामस तप होते. अतिरेकी नक्षलवादी जे कष्ट घेऊन प्रशिक्षण घेतात ते तामसी तप म्हणायला हवे. या उलट सैनिकांचे शिक्षण सात्विक आहे कारण ते ध्येयवादी आणि समाजासाठी हितकारक असते. एकच गोष्ट हेतू बदलून केली की त्याचे स्वरूप बदलते. श्लोक 20 ते 22. दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम्. अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञानं तत्तामसमुदाहृतम्. शब्दार्थ. दान देणे कर्तव्य आहे या भावनेने जे दान देश, काल आणि पात्र असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते ते सात्विक म्हटले गेले आहे. परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळ नजरेसमोर ठेवून केले जाते ते दान राजस म्हटले आहे. जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते ते दान तामस म्हटले गेले आहे. भावार्थ. दान म्हणजे दुसऱ्याला दिलेली गोष्ट. यात अनेक प्रकार आहेत. रक्तदान, अवयवदान खूप आवश्यक गोष्ट आहे. दुसऱ्याला हवंय म्हणून आपल्याकडे फार नसतानाही देणे हे खूप अवघड असतं. तरीही लोक देतात. जे लोक नर्मदा परिक्रमा करतात त्यांना याचा जास्त अनुभव असेल. अतिशय साधी, कष्टाळू, हातावर पोट असणारी माणसं अक्षरशः स्वतःच्या घासातला घास काढून परिक्रमावासियांना देतात. या उलट वारीत असतं. इतके भरमसाठ अन्नदान केले जाते की न वापरलेले, ओझे झालेले, खराब झालेले अन्न वाटेवर सोडून दिले जाते. ज्याने दान दिले त्याला पुण्य नाही, ज्याने घेतले त्याला उपयोग नाही. ही पद्धत गैर आहे. आपल्याला वस्तू नको म्हणून दुसऱ्याला वस्तू देतात हेही ठीकच आहे. वापर होत नाही तर दुसरे कोणी वापरू शकेल हा विचारही स्तुत्य आहे. अशा प्रकारे सायकली इत्यादी जमा करून दुरुस्ती करून आडगावात एका संस्थेने दिल्या होत्या. चांगले सामाजिक कार्य आहे. काही निमित्ताने लोकांना वस्तू वाटायच्या. देणाऱ्याला खर्च येतो, मिळणाऱ्याला उपयोग असतोच असे नाही. लोकांना दिले हे समाधान मिळते. आहेर, संक्रांतीची वाणं या प्रकारात येतात. ज्याच्याकडे आधीच तुडुंब आहे त्यात अजून भर पडते. ती वस्तू छान असली तरी उपयोगी असतेच असे नाही. काहीतरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाटप केले जाते. शालेय साहित्य, साड्या, रजयांपासून सोन्याच्या नाण्यापर्यंत काहीही जनतेला वाटले जाते. देवळात दान दिले जातेच. पैसे कधी पावती करून तर कधी पेटीत सोडून, कधी वस्तुरूपाने बहुतांश लोक देतात. वृद्धाश्रमात,
अनाथाश्रमातही वस्तू पैसे दिले जातात. अन्नदान श्रमदानही असते. यात कृतज्ञता, उपकार, मी दाता ही भावना असू नये. अनेक लोक स्वतःला असलेल्या ज्ञानाचा, वेळेचा उपयोग लोकांसाठी करतात. त्यांना अभ्यासात मदत, मार्गदर्शन करतात. काही लोक स्वतःच्या वेळेचा सदुपयोग म्हणून अनेक उपक्रम विनामूल्य राबवतात. जसे रुग्णालयात आजारी लोकांना डबा देणे, औषध आणून देणे, सोबत बसणे, पुस्तक वाचून दाखवणे, परीक्षेत लेखनिक म्हणून जाणे वगैरे. करण्यासारख्या खूप गोष्टी असतात. समाजाचे देणे लागतो या भावनेने देत जावे. खूप गोष्टींची समाजाला गरजही असते. प्रत्येक जण काहीतरी दुसऱ्याला देऊ शकतो. त्यासाठी जवळ पैसे नाही, इच्छा लागते. दात्याने या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. 1. घेणाऱ्याची इच्छा आणि योग्यता असेल तरच हे देणे दान म्हणण्यास पात्र ठरते. 2. एखादी गोष्ट दिली की त्यावरचा देणाऱ्याचा हक्क संपतो. घेणाऱ्याने त्याचे काय करावे हा त्याचा प्रश्न आहे. जर त्या वस्तूप्रती ममत्व राहिले तर मग ते दान होत नाही. दान करण्यापूर्वी काळजी घ्यावी की ज्याला देतोय तो ती नीट वापरेल. एकदा दिले की काही म्हणू नये. 3. दान दिले म्हणजे घेणारा मिंधा होत नाही. अनेक लोक गरज असतानाही दुसऱ्याचे उपकार नको म्हणून मदत घेण्याचे नाकारतात. हात कोणासमोर पसरायची वेळ येऊ नये असे घेणाऱ्याला वाटत असेल तर ती मदत दान होत नाही. देताना या हाताचे त्या हातालाही कळू नये. 4. वस्तू दिली याचा अभिमान वाटता कामा नये. देणे हा सहज स्वभाव असावा. खूप मोठा पराक्रम केलाय असं वाटत असेल तर सात्विक दान नाही. याचक लाचार नसतो. 5. भरमसाठ भेटी देऊन याचकाचा गैरवापर करणारे दानशूर नसतात. दान म्हणजे अशा गोष्टी ज्याच्या बदल्यात कशाचीही अपेक्षा नसावी. जसे कौतुक, कृतज्ञता, जाणीव, मान. कोणत्याही अपेक्षा न ठेवता दान केले पाहिजे तर ते सत्कर्म ठरते. 6. परतफेड हे दान समजले जात नाही. आपल्याला केलेल्या मदतीच्या, उपकाराच्या बदल्यात काही देणे हे दान नव्हे. या संदर्भात 2 छान गोष्टी आहेत. दानशूरपणाबद्दल कर्ण प्रसिद्ध आहे. श्रीकृष्णाने कर्णाला बोलावले. 2 टेकड्यांचे सोन्यात रूपांतर केले असून ते सोने गावकऱ्यांमध्ये वाटायला सांगितले. कर्णानेही गावकऱ्यांना बोलावले. कर्ण गावकऱ्यांना म्हणाला, गावकऱ्यांनो, हे सारे सोने आपले आहे. यातील तुम्हाला हवे तेवढे घेऊन जा. मी कोणाही याचकास विनमुख पाठवणार नाही. या अट्टाहासानेच कर्णाचा मृत्यू झाला. एका राजाने मोठ्या प्रमाणात दानधर्म सुरू केला. दिवस संपला पण याचक संपले नाहीत. माझ्या राज्यात इतके याचक असतील तर मी कुशल शासक नाही या विचाराने तो उदास झाला. यावर राजगुरू म्हणाले, राजा, यात तुझा दोष नाही. माणसाच्या गरजा न संपणारे आहेत. देताना 2 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. जी गोष्ट देतोय ती देणे परवडते का? कर्ज घेऊन दान देऊ नये. आणि दुसरे म्हणजे ज्याला देतोय त्याला त्याची गरज आहे का? त्यासाठी तो योग्य हवा. वाटलं आणि केलं असे नसावे. त्याचे परिणाम वाईट होतात. दान इतकेही करू नये की घेणाऱ्याला तो हक्क वाटावा. त्यामुळे घेणाऱ्याची काम करण्याची क्षमता कमी होते. घेणाऱ्याला दुबळे बनवेल असे दान नसावे. आजचे निरूपण इतकेच. जय श्रीकृष्ण.